हे पुस्तक दिसतंय तुम्हाला, हे फक्त माझ्या मागच्या 6 महिन्यांचं कलेक्शन आहे. आधी ना मी फक्त युट्यूबवर पुस्तकांच्या समरीज ऐकायचो. मला वाटायचं की 15 मिनिटात मला पूर्ण समरी ऐकून होऊन जाते, तर मी का पूर्ण पुस्तक परचेस करू, त्याला वाचायला वेळ देऊ. पण जेव्हापासून मी पुस्तक वाचायला सुरुवात केली ना, तेव्हा मला कळालं जी समरी असते ना ती फक्त आपल्याला आपल्या प्रश्नांचं आन्सर देते, पण पुस्तक जेव्हा आपण पूर्ण वाचतो तेव्हा ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कारण लेखक ना त्याची रिअल लाईफ स्टोरी सांगतो, वेगवेगळे एक्झाम्पल देऊन आपल्याला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो ना, तेव्हा तो थॉट्स आपल्या पूर्ण डोक्यात बसतो. चला तुम्हाला मी कलेक्शन दाखवतो. स्पिरिच्युअलमध्ये मी ओशोंचं, हे आहे निसर्गदत्त महाराज यांचं, हे आहे ओम स्वामी यांचं, हे आहे जय कृष्णमूर्ती यांचं, आचार्य प्रशांत यांचे हे 3 पुस्तकं हे रीड केलेत. अजून हे जे 3 पुस्तकं दिसत आहे ना, ओरिजिनल्स, द क्रिएटिव्ह ऍक्ट आणि द आर्ट ऑफ क्रिएटिव्ह थिंकिंग, हे मी यासाठी मागवले की आपण ऑब्झर्व करतो ना की इंटरनेटवर आपण जे पण व्हिडिओज बघतो ते कुठेतरी आपल्याला रिपिटेटिव्ह वाटतात. असं वाटतं की आधी मी बघितलंय, ऐकलंय, असं ते कॉपीज व्हिडिओज वाटतात. पण ह्या पुस्तकांमुळे ना मला असं मदत होते की काहीतरी ओरिजिनल क्रिएटिव्ह तयार करण्यासाठी. आणि हे आहे किंडल. जे पुस्तक मला वाटतं ना की मला लगेच वाचावंसे वाटतं, मग मी त्यांना किंडल फॉर्मॅटमध्ये परचेस करतो आणि याच्यामध्ये वाचतो. जर तुम्ही पुस्तक वाचत नसाल, तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुमचा आवडता टॉपिक घ्या आणि त्यावर जे फेमस पुस्तक असेल ना त्यापासून सुरुवात करा. आणि जर तुम्ही वाचत असाल पुस्तकं तर प्लीज कमेंटमध्ये शेअर करा तुमचं फेवरेट पुस्तक कोणतं आहे, जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचायला हवं. चलो बाय बाय, भूक लागली मला.